पाठवायचे. मीत 11 संघाने क्षेत्ररक्षण त्यांचं सजवलंय. एकीकडे असेल पिंटू दादा मिसे यांचा मीत 11 संघ, तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतो निलेश कालेकर यांचा रियांश 11 संघ. अटीतटीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय चांगले मॅच रंगली. हर्ष 11 विपक्ष देवांश 11. हर्ष 11 संघाने मात्र विजय निश्चित केला. या स्पर्धेतील आपला पहिला विजय असेल. ओम साई ग्रुपचा सन्माननीय सदस्य दिलीप आहिर यांना विनंती की आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचे. आपले सहकारी मित्र आपली वाट बघत आहेत. सलामीची जोडी मात्र मैदानात जाते रियांश 11 टीम कडून विलास हिलम आणि त्याच्या समवेत मनीष. तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय दीपक वाघमारे. गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन समोर असेल तो विलास. पहिला चेंडू दीपकचा. गुडलेंचा हा चेंडू आपण पाहतोय. त्या ठिकाणी थोडा चेंडू उचली घेतो शरीराचा वेग घेऊन. त्या ठिकाणी चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी रियांश 11 खेळाडू आहेत. त्यांनी मात्र सांगितले की हा चौकार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकाकडून. संपूर्ण एफर्ट्स त्याने मात्र आपल्याला लावले. चांगला बॉल त्याने अडवला गेलाय आणि या चेंडूवरती धावा मिळतात त्या एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. पहिला चेंडू आपण पाहिला दीपकचा. चांगला चेंडू होता. दुसरा चेंडू पुन्हा एकदा दीपक तयार. यावेळी मात्र आपण पाहतो समोर चेंडू लॉफ केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात पण मात्र चुकी होते. कॅच मात्र इथून ड्रॉप होते. मनीषला दिलं गेलं हे जीवदान. चेंडूवरती संधी मिळाली होती. कॅप्टन मनीषचा झेल मात्र हवेमध्ये होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. पुन्हा एकदा तयार दीपक विलाससाठी. यावेळी शाळा प्लेनचा चेंडू त्याला मात्र पूल केलाय. पूलचा धमाका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून चाललाय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतो चेंडू पर्यंत. चेंडू मात्र निघून चेंडू मध्ये निघून जाईल सीमा रेखा पार चौकार. विनंती असेल व्हॉलेंटियर्सला की आपण चेंडू आतमध्ये जाऊन अडवायचा नाहीये. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे की चेंडू आपण आतमध्ये जाऊन अडवायचा नाहीये. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. तिसऱ्या चेंडूवरती मात्र विलास चौकार खेचतो. या चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते रियांश 11 संघाकडून. तिसरा चेंडू शाळा प्लेनचा चेंडू होता. त्याचा चांगल्या प्रकारे समाचार घेतला विलासनं. चौथा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते दीपक कडून. शॉर्ट प्लेन शॉर्ट गुडलेंची लेंथ त्याची आपल्याला पाहायला मिळते. हॅलो. तर ज्या संघाची मॅच झालेली आहे त्यांना एक विनंती आहे की जे आपल्या स्पर्धेसाठी जे जेवण आहे त्याला थोडीशी मदत करण्यासाठी आपण तिकडे हातभार लावायला जायचंय. विनंती असेल तिन्ही संघांना
ज्या मॅचच्या बाहेर आहेत त्यांना विनंती असेल की आपण थोडीशी मदत करायचं आहे. पाचवा चेंडू दीपकचा, यावेळी मात्र समोर दिला चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे समाचीतून चेंडू भिडकावून दिला. चेंडू जातो डीप मिड विकेट रिझन मध्ये. वन बाउन्स हा येतोय सलगचा दुसरा चौकार. या चौकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. मी विनंती करतोय सन्मान्य किशोरदादा गवळी साहेबांना की आपण यायचं व्यासपीठावरती. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल दीपकचा. कॅच ड्रॉप झालेली ती मात्र आता महागात ठरताना दिसते ती मी तिलमन संघाला. येथे मात्र आपण पाहतो पेस व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. स्लोवर गतीचा हा चेंडू होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू पकडेल, उचलेल, फेक करेल, तत्पूर्वी एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीमुळे षटक क्रमांक पहिलं संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 या अंकावरती. मी 11 विपक्ष रियांश 11 ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं संपलं दीपकचं. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 11. एक कॅच ड्रॉप झाले. विकेट अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो विश्वास. हा गोलंदाजी मार्कवरती येतो. समोर असेल तो विलास. पहिला चेंडू स्टेप आउट करून मारलेला हा फटका आपण पाहतो. त्या ठिकाणी मिड विकेटला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दीपक तयार आहे. चेंडू ओसलेल, फेक करेल, तत्पूर्वी एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा केलेला मीत 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 71, 73 प्लस 65 असं त्यांचा हायेस्ट स्कोर राहिलेला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. दुसरा चेंडू विश्वासचा. यावेळी मात्र आपण पाहतोय समोर चेंडू दिलेला स्लॉट मध्ये चेंडू होता. त्या ठिकाणी थोडासा अंदाज चुकतो क्षेत्ररक्षकाचा. चेंडू उचल, फेक करेल, तत्पूर्वी 2 धावा मात्र इथून धावून कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळतात. मनीष असेल, विलास असेल, दोन्ही आयकॉन प्लेअर असतील या संघाचे. निलेश कालेकर सरांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर एकीकडे असेल मी 11 संघ, सन्मान्य पिंटू दादा मसे यांचा संघ. तिसरा चेंडू विश्वासचा. समोर येतो मनीष. यावेळी मात्र आपण पाहतो थोडा टप्पा मागे खेचला. चेंडू मात्र निघून जातो. रायझिंग डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगतोय तो पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो विश्वास. 3 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. चौथा चेंडू, फुलका चेंडू आपण पाहतो. त्या ठिकाणी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात तो रोहन. त्याच्याकडून कोणतीच चुकी होणार नाहीये. फलंदाज मात्र यावेळी बाद होतोय तो मनीष. बॅक टू द पविलियन. झटका लागत असताना रियांश 11 संघाला पहिला. ओव्हर टू डीजे. गोलंदाज तयार आहे. किरीश का गाना, किरीश का. ब्लॉकहोलचा हा चेंडू होता. फलंदाजाला कोणत्या प्रकारे समजला नाहीये. चेंडू मात्र जाऊन धडकतो यश. त्यांना त्रिफला चित होतो फलंदाज. बॅक टू द पविलियन. बॅक टू बॅक दुसरा झटका. बॅट्समन आउट होतो तो असा रागाने बघतो कुणाकडे, त्या बॉलरकडे. रागानं काय बघतोस रागानं, तुझी दाढी ती उडवली वाघानं.
धन्यवाद डीजे मास्टर. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर होतो इरेट नंबर 4 वरती रवी. बॅक टू बॅक 2 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. मी तिलेबल कडून रियाज शिलमनला 2 मोठे झटके आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल विश्वासचा. विकेट ॲटलीच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय तो विश्वास हा गोलंदाज. समोर असेल तर रवी. नॉन स्ट्रायकरला विलास अजूनही मैदानावरती सलामीला गेलेला फलंदाज तैनात आहे. यावेळी मात्र लो फुलका चेंडू फटका खेचलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर उचली घेऊन फ्री रेखा पार जातोय. शेवटच्या चेंडूवरती येतोय विश्वासच्या गोलंदाजाच्या विरोधात हात चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 18 या अंकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती लागल्या जातात. चांगली गोलंदाजी म्हणेल आतापर्यंत मी 11 संघासाठी. इकॉनॉमिकल गोलंदाजीवर 9च्या सरासरीनं धावा करण्यात यश आलंय ते रियांश 11 संघाला. 2 महत्वाचे झटके मात्र लागलेत ते रियांश 11 संघाला. षटक क्रमांक 2 संपत 18 धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरचं सुंदर संगीत. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र मिळवली जाते विलास कडून. पहिला चेंडू स्वैर हाताळला होता तो योगेशनं. त्यानंतर आलेली ही 1 धाव. धावसंख्या 20 या अंकावरती. दुसरा चेंडू असेल गोलंदाज योगेश तयार. समोर असेल रवी. यावेळी शाडाफ्लेंचा चेंडू फटका फासला. त्या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू उचलेल फेक करेल. तत्पूर्वी 2 धावा मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. चांगली संत मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळी शाडाफ्लेंचा हा चेंडू आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली चेंडूने घेतली. पंचांचा इशारा येतोय की हा 1 बाउन्स असेल. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू गोलंदाजाला वॉर्निंग दिली गेली आहे. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो. हलका त्यानं ड्राईव्ह केला. चेंडू आता स्क्वेअर लेग रिझनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करते पण बॅकअप मात्र चांगलं आहे आणि 2 धावा मात्र मिळवल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 अंकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज योगेशचा मोठे फटके खेचावे लागतील. रियांश 11 संघाला मोठी धावसंख्या उभी करायची कारण मीट 11 एक ताकदवर संघ आहे. 5वा चेंडू शाडाफ्लेंचा चेंडू फटका खेचलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीच चुकी होणार नाहीये. फलंदाज मात्र बाद होतोय. रवी बॅक टू द पॅव्हिलियन. झटका क्रमांक 3 रियांश 11 संघाला.
रवी मात्र बाद झालं. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटिंगसाठी रवी हा फलंदाज जातोय. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केली होती. शेवटचा चेंडू आपण पाहतो शॉट आपल्याचा चेंडू त्याला मात्र पूल केला हलक्या हातानं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतो चेंडू पर्यंत. चेंडू उचल फेक करेल अवघी एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 या अंकावरती. 3 षटक संपल्यात 25 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतो योगेश कडून. अवघ्या 7 धावा त्याने मात्र खर्च केलेत आपल्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते संघाचे संघमालक सन्मान्य पिंटू दादा मसे मात्र आता गोलंदाजी मार्कवरती येतात. या षटकामध्ये मात्र धावा कमवाव्या लागतील तर रियांश 11 संघाला. बॅटिंगसाठी सलामीला गेलेला विलास अजूनही मैदानात ते त्याच्या समोर असेल. कालच्या दिवसामध्ये चांगली फलंदाजी केलेला रवी हा फलंदाज देखील मैदानात ते. थोड्या धावा मात्र जमवाव्या लागतील. 40+ टार्गेट मात्र सेट करावं लागेल जर या सामन्यामध्ये राहायचं रियांश 11 संघाल तर. पहिला चेंडू फटका फसलाय त्या ठिकाणी. चेंडू मात्र येतोय फाईन लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू उचल फेक करेल तत्पूर्वी मात्र चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार. फाईन लेग रिजन मध्ये रवीच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड चौकार. स्लॉक षटक हाणामारीचं षटक असणारे चौथं. त्यावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण. दुसरा चेंडू यावेळी मात्र बॅटचा स्विंग चांगला होता पण बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा येतो एक डॉट बॉल. चौकारानंतर कमबॅक करताना दिसतात सतत संघमालक मीत 11चे सन्मान्य पिंटू दादा मस्ते. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर दुसरा चेंडू डॉट देतोय. 29 धावा धावफलकावरती. 40+ धावा संख्या करण्याचा टार्गेट असेल तर रियांश 11चा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या लाईन ऑफ लेंथ मध्ये पण या ठिकाणी चुकी होतीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे अपील केली जाते रनआउट साठी. फलंदाज मात्र बाद आहे रवी. धन्यवाद तिथे मास्टर रवी मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होते. त्या ठिकाणी एक धाव घ्यायचा प्रयत्न होता. स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न होता विलाचा की स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी पण त्या ठिकाणी चुकी करतोय रवी आणि धाव बाद होतोय. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये जातोय निलेश. जातात यावेळी मात्र एकीकडे असेल गोलंदाजीमध्ये मीत 11 संघाचे संघमालक सन्मान्य पिंटू दादा मसे. तर बॅटिंग साठी जात आहेत स्वतः संघमालक निलेश दादा कालेकर. आता मात्र ही लढत असेल संघमालक विपक्ष संघमालक टीम ओनर वर्सेस टीम ओनर. ही लढत आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचा चेंडू असेल पिंटू दादा मसे यांचा. या ठिकाणी आपण पाहतो फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू जाते काउ कॉर्नर फेस मध्ये. त्या ठिकाणी चेंडू उचल फेक करेल तत्पूर्वी एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दादा मसे यांची. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा फक्त खर्च केली आहेत. धावसंख्या 30 या अंकावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5वा चेंडू असेल गोलंदाज पिंटू यांचा समोर असेल तो विलास. यावेळी मात्र आपण पाहतो गुडलेगचा चेंडू त्याला पिक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र कोणती चुकी होणार नाहीये. फलंदाज विलास मात्र बॅक टू द पवेलियन. पिंटू दादा मसे यांना मिळणारी ही पहिली विकेट. जर परेशने शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक असणारे सन्मान्य गणेशदादा कालेकर साहेबांकडून आणि ओमसा ग्रुप कडून 1000 रुपये. या ठिकाणी फटका फसलाय. त्या ठिकाणी आपण पाहतो चेंडू लॉंग स्टॉप रिझर मध्ये येतो. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून जातोय. हा येतो 3 बाउन्सचा हा चौकार. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 अंकावरती. विजयासाठी गरज असेल ती मीत 11 संघाला 35 धावसंख्येची. तर रियांश 11 संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. यापुढील होणारी मॅच असेल हर्ष 11 विपक्ष ओमसाई 11. दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही ठेवलेली अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 7 आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याची ही रोमांचक मॅच असेल. रियांश 11 विपक्ष मीत 11 संघ असेल. 35 धावसंख्येचं लक्ष आता घेऊन मैदानामध्ये उतरेल तर मीत 11 तर 35 धावा डिफेंड करण्यासाठी रियांश 11 देखील क्षेत्रासाठी सज्ज होईल. दोन्ही संघाचा कर्णधार असेल, एकीकडे संघमालक असेल सन्माननीय सौरभ दादा कालेकर असतील तर दुसरीकडे असतील सचिन दादा गायकर. या दोन संघ मालकांमध्ये लढत असेल. हर्ष 11 विपक्ष ओम साई 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. ओम साई 11चा येथे कर्णधार येथे उपस्थित आहे तर विनंती असेल हर्ष 11 संघाचा कर्णधार सन्माननीय योगेश दादा कालेकर आपण देखील यायचंय टॉससाठी. वरिष्ठ नागरिक असतील किंवा मानवली गावचे वरिष्ठ नागरिक आपल्याला विनंती आहे की आपण यायचंय. तर मी विनंती करतोय सन्माननीय विनीत भाई यांचा सत्कार करण्यात येईल. विनंती असेल सन्माननीय सुरेश दादा कालेकर साहेबांना की आपल्या हस्ते मात्र सत्कार करायचा विनीत भाई यांचा. लहान मुलांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं नाहीये. तर 35 धावसंख्येची गरज असेल. मीत 11 संघाला विनंती असेल रियांश 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचंय. सलामीची जोडी मात्र मैदानात आहे रोहन आणि त्याच्या समवेत अक्षय. कालच्या दिवसामध्ये दोन खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. आता मात्र त्यांच्या समोर लक्ष असेल ते 35 धावसंख्येचं आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील तो विलास. सर्पमित्र सागर दादा यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचंय. तर स्ट्रायकर एंड वरती असेल अक्षय, नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल रोहन. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय तो विलास. हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येतोय. रियांश 11 विपक्ष मीत 11. सीताराम गायकर साहेबांना देखील विनंती असेल अवसरे गावचे वरिष्ठ नागरिक सीताराम दादा गायकर आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. येथे जमलेला अवसरे गावातील वरिष्ठ नागरिक व मानवली गावातील वरिष्ठ नागरिक यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. तर विनंती करतोय सन्माननीय चंद्रकांत दादा चव्हाण साहेबांना आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित अवसरे प्रीमियर लीग 2026 पर्व 7 सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरलेली स्पर्धा. सर्व पाहुण्यांचं रसिकांचं व प्रेक्षकांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच आणि तिकडे रियांश 11 विपक्ष मीत 11. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना रियांश 11 धावा केल्या तर 34 आणि आता मात्र विजयासाठी 35 धावसंख्येची गरज असेल ती मीत 11 संघाला. सलामीची जोडी अक्षय आणि रोहन त्याच्या विरोधात गोलंदाजी करेल तर विलास इलम. तर रोहन साठी एक ऑफर आलेली आहे सन्मान्य सुशील दादा देशमुख साहेबांकडून बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. विनंती असेल दोन्ही संघांना पंचांना की आपण मॅच ऑन ठेवायची आहे. गोलंदाजी मार्कवरती विलास पॉवर प्ले P1 चं पहिलं षटक घेऊन पहिला चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी मात्र चुकी करतोय तो यष्टिरक्षक. हा येतोय 22चा पहिला चौकार. 22च्या चौकारानं चौकाराने सुरुवात होते. आधीच टार्गेट कमी आहे, 35 धावसंख्येचं लक्ष डिफेंड करायचं. त्यामध्ये अशा चुक्या मात्र महागात ठरतील तर रियान इलेव्हन संघाला. दुसरा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी शरीराचा वेध घेतोय चेंडू. पंचांकडे लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते, पण पंच कोणत्याही प्रकारची अपील मात्र स्वीकारत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगतो ते 2 चेंडू मात्र चांगले टाकले आतापर्यंत. विलासनं यशरक्षकाची थोडी चुकी, त्या 4 धावा मात्र जोडल्या गेल्या. धावसंख्येमध्ये तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विलास तयार. यावेळी आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी आपण पाहतोय सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगली झेल आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. फलंदाज मात्र बाद होतोय अक्षय. बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळी मात्र शून्यावरती मात्र बाद होतो तो अक्षय. धन्यवाद. ओव्हर टू डीजे. आता मात्र जातो इनेट नंबर 3 वरती. दीपक वाघमारे मात्र फलंदाजीसाठी येतोय. चौथा चेंडू आपण पाहतोय शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, त्याला हलक्यानं पूल केलं. चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उस्तर फेक करेल तत्पूर्वी धावा मात्र जोडल्या जातात. त्या दोन धावा धावून पूर्ण केले जातात. गुड रनिंग बॅटिंग विकेट आपल्याला पाहायला मिळते. रोहन आणि दीपक ही जोडी मैदानात. ते विलास गोलंदाजी मार्कवरती सज्ज. 4 चेंडूचा खेळ संपला. 8-6 ही धावसंख्या धावफलकावरती. 4-22च्या धावा आपण पाहिल्या पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर आता आलेल्या या 2 धावा. पाचवा चेंडू घेऊन तयार असेल विलास. समोर असेल तो दीपक. यावेळी मात्र आपण पाहतो पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे कॅच देऊन बसतो दीपक. दुसरा झटका लागत असताना आपण पाहतो मीत 11 संघाला. तोच गोलंदाज मात्र क्षेत्ररक्षक देखील तोच आणि फलंदाज बाद होतो तो दीपक वाघमारे. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅट्समन युनिट नंबर 4 मध्ये मैदानामध्ये एंटर होतोय तो योगेश. शेवटचा चेंडू असेल पॉवरतीच्या षटकातील P1 चा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल विलासचा. आणि समोर असेल स्ट्राईक वरती नवीन आलेला फलंदाज योगेश. यावेळी मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू. त्या ठिकाणी रनआउटची चान्स आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय रोहन. तिसरा झटका लागत असताना मीत 11 संघाला. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवायचं. रियांश इलेव्हन आपण खूप जास्त वेळ घेतात. आपल्याला विनंती असेल की आपण जास्त टाइम घेऊ नये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. आता मात्र गरज असेल येणारे 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची. पहिला 22चा चौकार सोडला तर चांगली गोलंदाजी केली विलासनं. महत्वाचे 2 फलंदाज त्याने बाद केले. एक रनआउटची विकेट मात्र देखील मिळवली. गोलंदाजी मार्ग बोलती रवी. पहिला चेंडू आपण पाहतोय चांगला लेंथ आणि लाईन वरती पडलेला चेंडू. तळेकर आपण पाहतोय संघ मालक स्वतः सांगतायत की मी बाद आहे. पंचांकडे लाऊड अपील होती. खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. सन्मानित पीटी दादा संघाचे संघ मालक या बॅटची एज घेतली. आवाज मात्र जास्त आला नव्हता पण स्वतः संघ मालक यांनी सांगितलं की मी बाद आहे. बॅटची कट लागली आहे आणि ही खेळाडू तेवढे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन भावी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदेगड आपल्याला हरिश्चंद्रदादा निरगुडा यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. मैदानावरती आपण पाहतोय सन्माननीय भावी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदेगड सन्माननीय हरिश्चंद्रदादा निरगुडा यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. विनंती असेल सन्मान्य हरिश्चंद्र निरगुडे साहेबांना की आपण यायचं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. भावी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदेगड मॅच मध्ये चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला कमबॅक केले रियांश इलेव्हननं. या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी हलक्या हातानं चेंडूला दिशा दिलं मात्र अरबाजनं. चेंडू मात्र चाललाय स्क्वेअर लाईक रिझन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू उचलेला फेक करेल तत्पूर्वी 2 धावा मात्र धावून पूर्ण केले जातात. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रियांश इलेव्हन कडून. महत्वाचे 4 फलंदाज त्यांनी बाद केलेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आहे. रवी हिलम चांगली गोलंदाजी करतो आतापर्यंत. तिसरा चेंडू असेल समोर असेल अरबाज संघाचा कर्णधार. या ठिकाणी आपण पाहतो बॅट संघ चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर हलकीसा वलन घेताना आपल्याला दिसतोय. लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलं जातं. रियांश इलेव्हन 35चं टार्गेट होतं मात्र ते डिफेंड करताना आतापर्यंत तरी त्यांना यश आलंय. 8 धावा अवघ्या खर्च केल्यात. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केलंय. दुधारी तलवार चालवले. फटका सक्सेसफुल ठरतोय. चेंडू मात्र निघून जाईल थर्ड मॅन रिझन मध्ये. हा येतोय अरबाजच्या बॅट मधून कॅप्टन चौकार. आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी केली. या चौकाराच्या मदतीने मीत इलेव्हन संघाला मात्र चांगली आघाडी मिळते. 12 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 4 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही येणाऱ्या 14 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 23 धावांची गरज असेल. चांगला फटका आपण पाहिला. कॅप्टन थोडा मागे राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये सलामीला आलेला. आता मात्र 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय तो कॅप्टन अरबाज. धावसंख्या 12 या अंकावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल रियांश इलेव्हन संघाला. तर या सामन्यामध्ये त्यांना तर टिकून राहायचंय. 35 धावांचा सामना डिफेंड करायचंय. त्यांना चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. 5वा चेंडू यावेळी आपण पाहतो लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर टाकलेला हा चेंडू. पंचांचा इशारा होता की हा वाईट बॉल आहे आणि या वाईटच्या मदतीमुळे एक अतिरिक्त धाव मात्र जोडली होती. सुविधा आणि सेवा हॉस्पिटल सन्माननीय डॉक्टर राकेश पाटील व त्यांचे सहकारी मित्र मंडळी इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. यावेळी मात्र आपण पाहतोय रवीने मात्र कॅप्टन अरबाजचा त्रिफलाचीत केले. दांडी गोल केली. आणखीन एक विकेट आपण पाहतोय. मैदानामध्ये जात असताना मीत इलेव्हन संघासाठी चांगली दर्जेदार गोलंदाजी. पाणी घेऊन जायचंय. रियांश इलेव्हनचा प्रतिनिधी कोण असेल त्यांना विनंती असेल की आपण पाणी घेऊन जायचंय.
बंदरा पोरी को रुपयाला हर्ष इलेव्हन संघाचा कर्णधार आपल्याला विनंती की आपण नाणेफेकीसाठी यायचं. आपल्याला वारंवार विनंती केली जाते. आपला विरोधी कर्णधार येथे उपस्थित आहे. 5 विकेट मात्र आतापर्यंत मिळवल्यात. अर्धा संघ तंबूच्या दिशेने परतलाय तो मीत इलेव्हन संघाचा. विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये जे खेळाडू बसले त्यांना विनंती की आपण आपल्या पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसायचं. शेवटचा चेंडू रवीचा. यावेळी मात्र आपण पाहतो हलक्या पुन्हा ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑन रिझन मध्ये जातो. त्या ठिकाणी रवीचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. अवघी एकच धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या अंकावरती. 5 गडी मात्र बाद झालेत. आता मात्र गरज असेल येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची विजयासाठी मीत इलेव्हन संघाला. इथे आपण पाहतोय सुविधा हॉस्पिटल आणि सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर सन्माननीय राकेश पाटील सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती स्थानापन्न इथे झालेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. तसेच आपण पाहतोय 22 जिल्हा परिषद सदस्य शिवसेना शिंदे गट सन्मान्य हरिचंद्र दिलगोडा साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. ओम साई ग्रुप अवसरे व श्री गणेश क्रिकेट संघ अवसरे आयोजित आपण पाहतोय अवसरे प्रीमियर लीग 2026 सन्मान्य रुपेश दादा कालेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही भरलेली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करतोय सन्माननीय डॉक्टर राकेश पाटील सरांनी की आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचंय. यापुढील होणारी मॅच असेल ओम साई 11 विपक्ष हर्ष 11. या 2 संघांमध्ये पुढचा सामना असेल. या लीग स्पर्धेतील तो शेवटचा सामना असेल. त्यानंतर असेल प्रेक्षणीय सामना अवसरे विपक्ष मानिवली 30+. ओम साई 11 संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम निवडले ते फलंदाजी म्हणजे आमंत्रण केलं ते हर्ष 11 संघाला. बारा चेंडू 21 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती रवी गायकर. पहिला चेंडू फुल तास चेंडू होता. त्याचा समाचार मात्र घेता आला नाहीये फलंदाजाला. फलंदाज विनायक असेल त्या ठिकाणी दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि धाव सक्सेसफुल ठरते. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे असेल विनायक आणि त्याच्या समोर होतो योगेश मात्र 1 डाऊनला 2 डाऊनला गेलेला खेळाडू अजूनही मैदानात. ते आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज असेल. चांगली मॅच रंगले. लो स्कोरिंग मॅच होती. 35 धावसंख्येचा टार्गेट होतं. चांगली गोलंदाजी रियांश 11 कडून आपण पाहिले. यावेळी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका फसलाय हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल का? चांगले प्रयत्न होते त्या ठिकाणी. बॅकअप चांगला आहे. चेंडू उचलेल फेक करेल. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. थोडासा वाईड थ्रो आणि तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न ती देखील सक्सेसफुल ठरते. अशा चुक्या मात्र महागात ठरू शकतात त्या रियांश 11 संघाला. 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या त्या मीत 11 संघाकडून. 3च्या मदतीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. अजूनही विजयासाठी 16 धावसंख्येची गरज असेल ती मीत 11 संघाला. येणारे 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती येतो रवी. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती येतोय तो योगेश. 4 चेंडूंमध्ये हा खेळ महत्वाचा असेल. गोलंदाजीला चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये बनायचं तर. हा फटका चांगला आहे. फटका आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे पण दोघांच्या मधून चेंडू निघून जातोय. सीमा रेखा पार योगेशच्या बॅट मधून येतो हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
या षटकाराच्या मदतीमुळे मनोबल वाढलं असेल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळी मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा फटका. चेंडू जातोय बॅक टू बॅक. हा दुसरा योगेशच्या बॅट मधील षटकार. या षटकाराच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या अंकावरती. 31 रन्स ऑफ द स्कोरबोर्ड. कसून षटकार. एक षटकार आला तर सन्मान्य डॉक्टर राकेश पाटील सरांकडून 500 रुपयाचं, या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सन्मान्य डॉक्टर राकेश पाटील साहेबांकडून. मॅच मात्र फसली होती ती मीत 11 संघाचे 5 फलंदाज बाद झाले होते. योगेशने मात्र चांगली फलंदाजी, बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळी मात्र आपण पाहतो ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा येतो की हा वाईट बॉल आहे. एक अतिरिक्त धाव मात्र सोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32 या अंकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 षटकांपर्यंत मॅच मात्र रियांश 11च्या ताब्यात होती, पण मात्र तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठून काढल्या 4 चेंडूंमध्ये मीत 11 संघानं. यावेळी स्लोवर गतीचा हा चेंडू आपण पाहतोय. त्या ठिकाणी टप्पा पडून मात्र चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता ते कमबॅक केलं जाते. अजूनही 3 धावसंख्येची गरज असेल ती विजयासाठी मीत 11 संघाला. 7 धावसंख्येचा खेळ, 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज रवी गायकरचा. 2 चांगले झेल त्यांनी देखील पकडले होते. यावेळी मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि चेंडूचा आपण पाहतो ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेर असलेला हा चेंडू. पंचांचा इशारा घेतो हा येतो. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 अंकावरती. 7 बॉल बाकी असतील. या शेवटच्या चेंडूवरती मॅच फिनिश करायचा इरादा आपल्याला दिसतोय तो योगेशचा. फिरून मारण्याचा प्रयत्न नक्कीच चालू आहे त्याचं. या शेवटच्या चेंडूवरती मॅच फिनिश होईल का? थोडासा रनअप मध्ये अडथळा आपल्याला पाहायला मिळतो रवीचा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावसंख्येची गरज आहे ती मीत 11 संघाला. शेवटचा बॉल रवी टू योगेश. यावेळी शाडाप्लेनचा हा चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी बॅटचा आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचे संपर्क होत नाहीये. आता मात्र मॅच जाऊन पोहोचले ते येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 2 धावसंख्येची गरज असेल. धन्यवाद डीजे मास्टर. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती अवघ्या 2 धावसंख्येची. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते. गोलंदाज मनीष गोलंदाजी मार्क वरती येतोय. स्ट्राईक वरती असेल तो विनायक, नॉन स्ट्राईक वरती असेल तो योगेश, ज्याच्या बॅट मधून चांगले फटके आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू. यावेळी लो फुलटा चेंडू आपण पाहतोय. त्याला हलक्या पण मात्र ड्राईव्ह केलंय. त्या ठिकाणी रनआउटची संधी होती पण एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते. एका बॉलच्या मदतीमुळे धावसंख्येत वाढ होईल. 34 धावा धावफलकावरती. आता मात्र गरज असेल ते येणारे 5 चेंडू आणि 1 धावसंख्येची. चांगली गोलंदाजी करावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील. जरी मॅच जिंकायची तर 5 लगातारचे डॉट मात्र ही मॅच जिंकून देऊ शकते ती रियांश 11 संघाला. समोर असेल तो योगेश. फुलटा चेंडू आपण पाहतोय. बॅटची लिडिंग गेज आपण पाहिली. चेंडू गेलाय तो मिड विकेट मध्ये आणि 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाते आणि सामना मात्र विजयी होतोय तो मीत 11 संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन असेल आणि पराभूत संघाचे गोड गोड कौतुक. हॅलो, ओमसाई ग्रुप आयोजित अवसरे